सगळ्यांना नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ग्रामगीता नावाचा युगग्रंथ 1955 साली मानवतेच्या हातात लिहून सुपुर्द केला. ग्रामगीता ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतातील शेतकऱ्यांच्या दुःखाला दूर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतेचे महान पुजारी होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता अहोरात्र भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनातील अंधकार नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. विविध मार्गाने जनसमुदायातील अज्ञान अंधकार नष्ट व्हावा यासाठी त्यांचा अट्टहास होता, प्रयत्न होता, संघर्ष होता. जीवनभर त्यांनी सामूहिक कल्याणाकरिता, देश कल्याणाकरिता, विश्व कल्याणाकरिता स्वतःचं योगदान दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने विश्वसंत होते, राष्ट्रसंत होते. त्यांनी 5000 भजने लिहिली हिंदीमध्ये, मराठीमध्ये. त्यांना जेल सुद्धा झाली 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये. ते क्रांतिकारी संत होते. ग्रामगीता इतकी सुंदर त्यांनी लिहिलेली आहे. ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहेत. त्या 41 अध्यायामध्ये 41 विषय आहेत. ते मानव जीवनाशी निगडीत विषय आहेत. प्रत्येक मनुष्याने ग्रामगीतेचं वाचन करावं, समजून घ्यावं. ग्रामगीतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी माणसाच्या मनातील अंधकार कसा दूर होईल, माणूस कसा उभा राहील, माणसाचं वागणं बोलणं कसं सुंदर राहील, तो कसा घडेल, याकरिता त्यांनी सुंदर असे विचार ग्रामगीतेमध्ये प्रगट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथाच्या माध्यमातून प्रारब्धवाद, प्रयत्न प्रभाव हे अध्यायाच्या माध्यमातून मनुष्य आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कर्णधार आहे, जे जिम्मेदार आहे. कर्म करावयाची स्वतंत्रता जीवा हाती महान सत्ता, आपल्या दैवाचा विधाता आपणची आहे. या ओवीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जनसमुदायाला कर्तव्य करण्याचा, कर्म करण्याचा सल्ला देत आहेत. थोड्या भाड्या जनतेला, सामान्य जनतेला सोप्या शब्दामध्ये, सोप्या भाषेमध्ये, शैलीमध्ये, मराठी या भाषेत सहज समजेल अशा शब्दांमध्ये ग्रामगीतेसारखा गोड ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये महाराजांनी मनुष्याला लागणारी जे विचार आहेत ते लिहिले. प्रत्येक मनुष्याने ग्रामगीता ग्रंथाचं वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं, लेखन करावं, आपल्या आयुष्यामध्ये अंमलात आणावं, आपलं आचरण सुंदर करावं, आपलं जीवन सुंदर करावं, आपले विचार सुंदर करावे. इतका सुंदर असा तो ग्रंथ आहे. प्रत्येकाने त्या ग्रंथाचं वाचन करावं ही कळकळीची विनंती आहे. कारण सध्याच्या वर्तमानात सगळीकडे नकारात्मकतेचा काहूर माजलेला आहे. या नकारात्मकतेच्या काहूर माजलेल्या या वर्तमानामध्ये आपल्याला जर सकारात्मक राहायचं असेल तर ग्रामगीता ग्रंथासारखं सुंदर असा ग्रंथ दुसरा कोणता नाही. हा ग्रामगीता ग्रंथ आहे.
या ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सगळ्या अध्यायाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने जर आपल्याला मनुष्य जीवन सार्थकी लावायचं असेल तर संतांच्या विचाराची कास ही धरणे काळाची गरज आहे. माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो असून, माणूस म्हणून जर आपण आपल्याला सुंदररित्या घडवायचं असेल तर आजच्या काळामध्ये ग्रामगीतेसारख्या विचाराची काळाची गरज आहे. ग्रामगीतेमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप सुंदर विचार सांगू पाहत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय लिहिलेले आहेत. त्या अध्यायामध्ये पहिला अध्याय आहे देवदर्शन, दुसरा अध्याय आहे धर्माध्ययन, तिसरा अध्याय आहे आश्रम धर्म, चौथा अध्याय आहे संसार परमार्थ, पाचवा अध्याय आहे वर्ण व्यवस्था, त्यानंतर आहे लोकवशीकरण पंचक, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, आठवा अध्याय आहे प्रचार महिमा, नववा अध्याय आहे सेवा सामर्थ्य, 10वा अध्याय आहे संघटन शक्ती. असे अनेक अध्याय या ग्रामगीता ग्रंथामध्ये आहे. या अध्यायाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जनसमुदायाला जागृत करण्याचं काम करत आहेत. त्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत ते दूर करण्याचं काम ते करू पाहत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ग्राम सुधारणेचा मूलमंत्र उत्तम पाहिजे प्रचारतंत्र, प्रचारका वाचुडी सर्वत्र नडते आहे. प्रचारकाची पाठवडे इकडे तिकडे सूर्य मावळे, उदासीनतेचे अंधार जाळे पसरवणी राही. प्रचार जेथे धावला दिसे, तेथील गाव स्वर्गची भासे, जनलोक न्यायास साजेसे वागती तेथे. प्रचारक प्रेतात प्राण आणि दुबड्यासी करी कार्याभिमानी, बिघडवी आणि सुधरवी दोन्ही प्रचारक. प्रचार ही कला आहे, प्रचार अंतकरणही आहे, पोट भरावयाचाही उपाय प्रचारतंत्र. प्रचार खोट्याचा खपवी भाजारी, प्रचार गोट्याचा देव करी, प्रचारे युद्धाची वाजवी भेरी, वृष्टीही करी अमृताची. काहीकांचा स्वभावशी असे, अपप्रचार करोनी भरावे खिसे, जना नागविता आनंद दिसे काहीकांना. परी तो प्रचारक दुराचारी, आपण मरुणी इतरा मारी, त्यानेच बिघडली गावाची थोरी, अशांती संसारी माजली. त्यांच्या विषारी प्रचाराहून झाला पाहिजे प्रबल पूर्ण, सत्य प्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे. जोवर अंतकरण नाही गुंतले, तोवरी प्रचार वरवर चाले, यासाठी पाहिजे जीवनाची रंगले प्रचारकाचे. मित्र हो आदर्श कराया ग्राम, उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम, तरी चाले उत्तम काम गावाचे आपुल्या. राणी माशी जाऊनी बैसली, तेथे मधमाशांची रीघ लागली, पाहता पाहता सृष्टी सजली, होईल ऐसे. श्रोतियांनी विचारला प्रश्न, प्रचार करील गावी पूर्ण, तर या प्रचारकाचे लक्षण कैसे असे, प्रचारकाचे वर्तन कैसे, राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी. याची उत्तरे श्रवणी ऐका, जे जे गुण व्हावेत प्रचारका, ते अंगी बाणता सुधारील लोका कोणीही सहज. बंधू भगिनींनो, या ओवींचा अर्थ असा आहे की प्रचार कसा केला पाहिजे, प्रचार कसा करावा, कोणत्या हेतूने करावा, प्रचाराचं महत्त्व काय, किंमत काय, प्रचारकाचा स्वभाव कसा असावा, प्रचारकाने कसं आचरण करावं, कसं वागावं, बोलावं, चालावं, उठावं, बसावं, आणि त्याने कशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये चांगला संदेश पोहोचवावा, कोणत्या परीने वागू नये, या सगळ्या गोष्टींचं चिंतन महाराजांनी या ओव्यांच्या माध्यमातून केलेलं आहे, ग्रामगीतेच्या माध्यमातून केलेलं आहे, या अध्यायाच्या माध्यमातून केलेलं आहे. माझी सगळ्यांना कडकडीची विनंती आहे की त्यांनी ग्रामगीता ग्रंथ वाचन करावं, चिंतन करावं, समजून घ्यावं आणि आपलं आयुष्य सुंदर करावं. ग्रामगीतेमध्ये वैवाहिक जीवन नावाचा अध्याय आहे. याही अध्यायामध्ये खूप सुंदर असे विचार महाराजांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ईश्वराच्या इच्छेचे पूरक, समाजाचे दोनची घटक,
पुरुष आणि महिला देख सृष्टीचक्र चालविती. चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठीच योजिला विवाह धर्मज्ञांनी तयाचा. स्त्री पुरुष ही दोन चाके, जरी परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होई आदर्श. परियाची हेड सांड झाली, विवाहाची रूढीच बनली, मग यातूनच उदया आली हजारो दुःखे समाजाची. पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन, विवाह समाज स्थैर्याचे साधन, परी वाढवणी अज्ञान प्रलोभन, झाली धुडघाण समाजाची. कितीतरी मुली असती सुंदर, परी हुंड्यासाठी राहती कुवार, पैसाची मुलांचा व्यवहार, जातीत भासे कित्येक. ऐसी वाईट पडली प्रथा, तेने व्यभिचार वाढले सर्वथा, हे महापाप असे माथा समाजाच्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इतके दूरदृष्टीचे होते की त्यांनी वैवाहिक जीवन नावाचा एक अध्याय लिहिला आणि त्या अध्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विवाह कसा करावा, विवाहामध्ये कोणती दक्षता बाळगावी, काय करू नये, विवाह करताना कोणत्या चुका टाळाव्या, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं, या सर्व बारीक सारीक गोष्टी ग्रामगीतेच्या या अध्यायाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ग्रामगीता ग्रंथ प्रत्येकाने वाचावं, चिंतन करावं, समजून घ्यावं. एवढे आपण आज इतकंच या विषयावर मी बोलू इच्छितो. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघणाऱ्यांनी कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करायला शिका, चॅनलला सपोर्ट द्या. आपण खऱ्या अर्थाने या मानवतेची चळवळ, मानवतेचे विचार, राष्ट्रसंतांचे विचार संपूर्ण विश्वभरामध्ये, जगभरामध्ये, देशभरामध्ये आपण त्यांचा प्रचार प्रसार करूया आणि एक मानवतेची चळवळ उभी करूया. मानवतेचे विचार, संतांचे विचार हे घरोघरी पोहोचले पाहिजे, हाच माझा हा आग्रह आहे. कारण आज सगळीकडे नकारात्मकतेचं युग आहे. सगळ्यांना आज विविध व्यसनं झालेली आहेत. विविध तरुण वर्ग आज भरकटलेला आहे. या तरुण वर्गाला कुठेतरी सुंदर असे विचार आपल्याला द्यायची गरज आहे. तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून करतोय. या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, सहकार्य करा. आपण खऱ्या अर्थाने पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. जय गुरुदेव, जय संविधान, जय हिंद.